कोणाची कृपा असेल तर शिवाजी महाराजांची कृपा आहे. जर शिवाजी महाराजाने त्या विद्रोही लोकांशी जर युद्ध नसलं केलं तर आज मात्र आपण इथं बसून कीर्तन ऐकू शकलो नसतो. आज शिवाजी महाराजांचा पुतळा इथं राहिला नसता. आज आपल्या गावामध्ये मंदिर राहिले नसते. ही कृपा कोणाची आहे? हे शिवाजी महाराजांची कृपा आहे. तर शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा जर या महाराष्ट्राच्या भूमीवर झाला नसता आणि जाणं आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जीवाचा त्याग केला नसता तर आपण कीर्तन का तमाशा बी ऐकू नसतो शकलो. एक काळाचा प्रसंग आहे. आपण जातीमध्ये गुंतलो गुरुजी बाबा, आपण जातीमध्ये गुंतलो. तो मुसलमान, तो हिंदू, तो बौद्ध, तो हा, तो अरे या शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पहा, काय हास्य झळकत आहे, काय मृदू हास्य आहे. अरे हे हास्य का बरं आहे? कारण शिवाजी महाराजांनी धर्माला महत्व दिलं नाही, जातीला महत्व दिलं नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये माहित आहे किती लोक मुसलमान होते? शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तुम्ही लोक शिवजयंती साजरी करता, किती लोक होते माहिती आहे? एखाद्याला जर प्रश्न विचारला तर सांगता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगता आली पाहिजे. अरे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 60,000 तर फक्त सैनिक मुसलमान होते, सैनिक. आणि जर शिवाजी महाराजांना मुसलमानाचा अंतच करायचा राहिला असता तर शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकामध्ये मुसलमान ठेवले नसते. विठ्ठल जातीला महत्व दिलं नाही, शिवाजी महाराजांनी धर्माला महत्व नाही दिलं. शिवाजी महाराज जर लढले असेल तर फक्त ना फक्त माणुसकीसाठी 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 वाजवा टाळ्या, माणुसकीसाठी लढले. एका गीतकारानं खूप सुंदर गीत लिहिलं. हेच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी, मानसाने मानसाशी मानसा शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये एकच ध्येय ठेवलं. कोणतं ध्येय ठेवलं? या जगामध्ये जाती भेद नाही करायचा, या जगामध्ये जात पात नाही पाहायची, या जगामध्ये कोण मुसलमान, कोण बुद्ध, कोण हिंदू, कोण मराठा आणि कोण खालच्या जातीचा हे पाहायचं नाही. फक्त माणुसकी कोणात आहे हे पाहायचं. जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार जगाबद्दल कोणी शूर असेल तर संत शूर आहे. संत शूर कसे आहे? तुम्ही म्हणा आम्ही तर असं ऐकलं आहे की तुकोबारायाने लोकांनी उसाच्या काठ्यानं मारलं. आम्ही तर असं ऐकलं आहे की गजानन बाबाला जेवता जेवता काठीनं मारलं. अरे मग संत शूर कसे? संत कोणतं अस्त्र वापरतात जे तुकोबारा या संतांना शूर म्हणतात? एक दृष्टांत सांगतो आहे का बरं संत शूर आहे? ज्यावेळेस मंबाजी गोसाव्याने तुकोबारायाला का उसाच्या काठीने मारलं त्यावेळेस तुकोबारायाने प्रतिकार केला नाही, त्यांना उलट उत्तर दिलं नाही, त्यांना मारलं नाही. तुकोबारायाने त्याच्या जवळ गेले आणि म्हणलं, अरे महाराज तुम्ही मला उसाच्या काठीने मारलं, तुम्ही मला आपल्या या दोन्ही हाताने खूप जोरात मारलं. म्हणजे जोरा मारता मारता तुमच्या हाताला दुःख झाले असेल, म्हणजे खोबऱ्याचं तेल मी तुमच्या हाताला लावून देतो, तुमच्या हात शेकून देतो, तुमच्या हात दाबून देतो. कोणी म्हटलं? तुकोबारायाने मंबाजी गोसाव्याला म्हटलं. आपण राहिलो असतो, त्यानं जरी एक ऊस मारला ना, आपण तरी 10 ऊस मारले असते. त्यानं 10 मारले ना, मोजून आपण 20 मारले असते. जर त्यानं मोजून 100 मारले असते ना आपण त्याचा जीवच घेतला असता. पण तुकोबाराया प्रतिकार करत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज जर आपण उत्तर दिलं नाही तर तो माणूस शूर कसा, तो माणूस वीर कसा? आणि जो युद्धामध्ये बाणाचं उत्तर देतो, शस्त्राचं उत्तर देतो तो शूर, तो वीर.
म्हणजे तुकोबाराय शूर कसे ते दृष्टांत सांगतो आहे का. एक अमेरिकेचा बॉक्सर होता. त्या अगोदर सर्वजण विठ्ठल विठ्ठल भजन करा. विठ्ठल एक अमेरिकेचा बॉक्सर होता. खूप बलाढ्य होता. खूप गबुजी गबुजी गमगम होता. समजले का गबुजी गबुजी गमगम म्हणजे? नाही समजले? समजले का? गबुजी गबुजी गमगम म्हणजे हे बी वाढलं, हे बी वाढलं, हे बी वाढलं आणि हे बी वाढलं, हे बी वाढलं. म्हणजे चांगला तंदुरुस्त माणूस म्हणजे कमीत कमी त्याचं वजन 250 किलो असं. 250 किंवा 180 किलो त्याचं वजन असं. अमेरिकेचा व्यक्ती बॉक्सर होता. मेंटेन करून ठेवलं होतं शरीराने. एक जर फाईट कोणाने मारली तर तो इथून तिथं पडलाच पाहिजे. हो, एवढी त्याची ताकद होती, एवढी त्याच्या हातात दम होता. तुम्हाला सांगतो, बॉक्सिंग करून मस्त विजेता बनून आला. ब्लॅक बेल्ट, रेड बेल्ट, गोल्ड बेल्ट, कायचे बेल्ट होते ते बेल्ट तो घेऊन आला. आणि बेल्ट घेऊन आल्यानंतर मात्र एक पोरगा त्याला वाकुल्या दाखवत होता. घरात आल्यानंतर पोरग बसला. पोराने बापाला पाहिलं. बाप एवढ्या दिवसानं आपल्या घरी आलेला आहे म्हणून पोरग जवळ गेलं, बापाच्या मांडीवर बसलं आणि बाप पोराचा लाड करू लागला. जर बापानं पोराचा लाड केल्यावर पोरग काही उगमक बसन का? पोरग उगमक बसत नाही. बापानं जर गाल पकडले तर पोट्ट बी गाल पकडते. बापानं जर डोक्यावरून हात फिरवला तर पोट्ट बी डोक्यावरून हात फिरवते. आणि याच्यापेक्षाही पोरग अजून जास्त काम करते. या पोरानं का केलं? हळूच बापाची मिशी लय मोठी होती तर मिशी अशी हलवायला लागला. एवढ्यावर त्याचं भागलं नाही बरं. एवढ्यावर त्याचं भागलं नाही. त्यानं का केलं? मिशी हलवता हलवता बापाच्या मुस्कानात एक चक्कर मारून दिलं. बापाने त्याला काहीच म्हणलं नाही. माय पोरग लाल केलं बापाचा पोराचा. माय पोरग मोठं सोडलं आहे बापा, मोठं लय चांगलं आहे बापा. म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा पोट्टे होते ना तेव्हा पेढे नका वाटत जाऊ. पेढे वाटताना म्हणून जोडे खायला लागते. विठ्ठल अरे ज्यावेळेस बापानं अशी परिस्थिती पाहिली, पोराने ठेवून दिलं आणि बाप जो आहे बॉक्सर बाहेर आला. बाहेर पुरा तेच पोरग उभं होतं ज्यानं पहिले अशी दाखवली ती चिडवलं होतं. त्या पोरानं पुन्हा चिडवलं आणि चिडवलं आणि मोठू पतलू की जोडी जेव्हा असं म्हणलं तेव्हा मात्र हा अजून चिडला आणि त्याच्या मागं मारायला धावला. हा बी पोरग, तो बी पोरग, पण हा पोरग याचं होय आणि ते पोरग बाजू त्याचं होय. ते पोरग दुसऱ्याचं होय. ते पोरग दुसऱ्याचं असल्या कारणामुळे यानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण हे पोरग आपलं होय म्हणून त्यानं एक ठिपकाना ती मारली तरी त्यानं त्याचा प्रतिकार केला नाही. कारण की त्याच्या मनामध्ये काय विचार होता? हे जे पोरग आहे हे पोरग माझं पोरग आहे, हे पोरग माझं आहे. त्याचप्रमाणे संत प्रतिकार करत नाही. संतावर कितीही अत्याचार अन्याय जरी लोकांनी केला असेल, संतांनी यासाठी प्रतिकार केला नाही. याचं एकमेव कारण आहे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की हे विश्वची माझे गारा ऐसी मती गयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. अरे हे विश्व जे आहे हे माझं घर आहे आणि या विश्वामध्ये राहणारे सर्व व्यक्ती माझे भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे, माझे पोरं आहे. म्हणून तुकोबारायाला प्रतिकार केला नाही. तुकोबारायाला प्रतिकार करण्यासाठी काही वेळ लागला असता नाही. जिथं तुकोबारायाच्या
घाबरतो, जिथे तुकोबारायाच्या नावाने यमाचे दूत घाबरतात, तिथे तुकोबारायाला मारायची कोणाच्या बापाची ताकद आहे? अरे नाही. ज्ञानेश्वर महाराजाकडे एक साधक गेला आणि साधकाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुमच्याजवळ असं कोणतं अस्त्र आहे, तुमच्याजवळ असं कोणतं शस्त्र आहे का तुम्ही यमाला वापस पाठवता? तुम्ही यमाला वापस पाठवता? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गुडा गोत्रावरही, यमे गुडा गोत्रावरही, हो हो यमे गुडा गोत्रावरही, यमे गुडा गोत्रावरही, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गुणगोत्र वर्जिले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? अरे आमच्याकडे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचं शस्त्र ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. आणि अशा तशा अभंगात नाही सांगत, अभंग तर असे तसे नसतातच. जेवढी अभंग लिहिलेली आहेत ती जगाच्या कल्याणाकरता, जगाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याकरता, जगाला चांगल्या मार्गावर चालवण्याकरता तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी, चोखोबारायांनी, सेनानाव्यांनी आदी आदी सगळ्या संतांनी जे अभंग लिहिले जगाच्या कल्याणाकरताच लिहिले, जगाच्या उद्धाराकरताच लिहिले. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगात हरिपाठाच्या, कशाच्या? हरिपाठाच्या 28 अभंगापैकी एका अभंगात सांगतात की ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. अरे आमच्या जवळ शस्त्र माहितीये कोणतं आहे? तलवार नाहीये, गदा नाहीये, पिस्तॉल नाहीये, रायफल नाहीये. आमच्याकडे जर शस्त्र कोणतं असेल ना तर आमच्याकडे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचं शस्त्र आमच्या जवळ आहे, हरिनामाचं. आणि त्या हरिनामाच्या शस्त्रावर आम्ही काय करू? आम्ही त्या यमाच्या डोक्यावर सुद्धा पाय ठेवू. एवढी ताकद कोणाची आहे? एवढी ताकद संतांची आहे. आणि अशा संतांना, अशा जगद्गुरु तुकोबारायांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु केलेला आहे. विठ्ठल एकदा ज्ञानेश्वर महाराजांकडे पुन्हा एक साधक गेला, एक व्यक्ती गेला. आता आपल्यासारख्या व्यक्तींमध्ये काहीतरी मनामध्ये काही ना काही विचार चालूच राहते, डोक्यामध्ये काही ना काही विचार येतच राहते. तर एक व्यक्ती त्यांच्याकडे गेला आणि विचारू लागला, म्हणे महाराज तुम्ही जी ही जीवनात प्रगती केली ना, तुम्ही जे हे जीवनात एवढं ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्ही जे आपल्या जीवनामध्ये एवढे मोठे अभंग लिहिले, हरिपाठाचे अभंग लिहिले, गुरुपरंपरेचे अभंग लिहिले, आधी आधी चांगदेव 65 लिहिली, अमृता अनुभव लिहिला, म्हणजे हे कोणाच्या भरोशावर तुम्ही 22व्या वर्षी समाधी घेतली आणि कोणाच्या भरोशावर एवढी मोठी जे गीता भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितली होती तेच गीता तुम्ही मराठी भाषांतर केली. म्हणजे कोणाच्या भरोशावर एवढी कीर्ती हासिल केली, कोणाच्या
भरोशावर तुम्ही एवढ्या मोठ्या पदाला प्राप्त झाले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले, ज्ञानदेव म्हणे करलो करलो आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे, ज्ञानदेव म्हणे करलो करलो, ज्ञानदेव म्हणे करलो करलो, ज्ञानदेव म्हणे करलो करलो, आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे, आता उतारिलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर महाराज एवढ्यामध्ये जर तुमचं समाधान नसेल झालं तर ज्ञानेश्वरी मध्ये पुन्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यागरू अविवेकावरी. अरे मी जर माझ्या जीवनामध्ये कीर्ती हासिल केली असेल, मी जर माझ्या जीवनामध्ये काही हासिल केलं असेल, काही मोठं पद जर मला भेटलं असेल, ते फक्त ना फक्त माझ्या गुरु निवृत्तीनाथ दादामुळे घडलं, नाही तर मी सुद्धा शून्य राहिलो असतो. जगामध्ये दोनच व्यक्ती बाळाला घडू शकते, पोराला घडू शकते. एक म्हणजे गुरु आणि दुसरी म्हणजे आई. तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या आईनं कोणत्या पोराला घडवलं याचं काही प्रमाण आहे का, काही कथा आहे का, कोणत्या दृष्टांत आहे का? हो आहे. या जगामध्ये फक्त दोनच आई अशा झाल्या, दोन नाही तीन आई अशा झाल्या का पोरग ज्यावेळेस वाईट मार्गाने चाललं होतं त्यावेळेस पोराची हत्या स्वतःच्या आईनं केली का हे पोरग माझ्या गावाला माझ्या पतीच्या नावाला कलंक लावल, म्हणून स्वतःच्या पोराची हत्या स्वतः केली अहिल्याबाई होळकर. पहिली आई जिनं या महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिवालयाचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला, अशी अहिल्याबाई होळकर. आणि पूर्ण जेवढी ही संपत्ती करोडोची होती ती पूर्ण संपत्ती जीर्णोद्धार करण्याकरता लावून दिली. एकुलता एक पोरगा ज्यावेळेस वाईट मार्गाने गेला आपल्या हाताने अहिल्याबाई होळकरना आपला पोरग मारला. का बरं? तर जर हा अजून जिवंत राहिला तर जगाचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी आई अशी झाली जिचं नाव मदालसा, जिचं नाव मदालसा. अरे कोणती आई आपल्या बाळाला पाळण्यामध्ये झोपला असताना उपदेश देते का की बाळा जा जा, हेच वय आहे तुझी, जा संताचं दर्शन घे, संताचं स्मरण कर, अरे जा गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच आणि आपलं कल्याण करून घे. कोणती आई म्हणते? मदालसा म्हणते, उठे पुत्र जाई बाळा जाई बाळा धर्माचे संत जेथे असं तो तू गुरु करी रे तुझं बुझील प्रचंड, तो तुझं गुरु करी रे तुझं बुझील प्रचंड. तू येता तुझी तू येता आपल्या बाळाचं कल्याण केलं, आपल्या बाळाला उपदेश केला, म्हणजे बाळा जा धर्म कीर्तन कर, धर्माची स्थापना कर, नाना ठिकाणी तीर्थस्थळावर जाऊन भगवंताचं दर्शन घे. कोण म्हणते? एक आई 3 महिन्याच्या पोराला म्हणते कशामध्ये असताना, कोणत्या अवस्थेत असताना? पाळण्यामध्ये असताना म्हणते. तिसरी आई जगात अशी झाली
तिसरी आई अशी जगात झाली का ज्या आईनं स्वतः आपल्या पोराला, ती तिसरी आई कोणती तर जिजाबाई, त्या आईने आपल्या शिवछत्रपतीला तलवार कशी चालवायची ते शिकवलं. तलवार कशी चालवायची ते शिकवलं, गदा कशी चालवायची ते शिकवलं, हात पट्टा कसा चालवायचा ते शिकवलं, दणबैठा कशी मारायची ते शिकवलं. अरे स्त्री काही कम आहे का? पुरुषापेक्षा स्त्री जास्त आहे. आपण मानत नाही, खरंच आहे. आणि आजकालच्या बाया नाही का, जर त्याला म्हणलं इथून बस स्टँड पर्यंत जाय, म्हणते बापा मी कशी जाईन, एकटीच जाऊ का? तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. मग तुमची माय राहिली असती तर तुम्ही ना बरोबर सोडून दिलं असतं. मा भाऊ नाही आहे, माई माय नाही आहे, मा बाप नाही आहे, म्हणून मला तुम्ही ना सोडून नाही देऊन राहिलं. ठीक आहे, नाही जात मी. कोण म्हणतो? बाई म्हणते. एकीकडे आदिवासी समाजामध्ये जन्मलेली राणी दुर्गावती. पहा इतिहास वाचा. ज्यावेळेस इतिहास वाचाल त्यावेळेस मात्र सर्व संतांची, सर्व शूरवीरांची माहिती होईल का कोण या जगासाठी काय केलं. अरे मोदी का करते हे सर्व लक्षात येऊन राहिलं. मोदी का करते हे सर्वांनी लक्षात येऊन राहिलं. पण जे शूरवीर आपल्या जगामध्ये होऊन गेले त्याची माहिती आपल्याला माहित नाही. हे शोकांतिका आहे. विठ्ठल राणी दुर्गावती ज्यावेळेस एक मुसलमान राजा या महाराष्ट्रावर हल्ला बोलणार होता, त्यावेळेस जेव्हा कोणतं सैन्य राणी दुर्गावती सोबत नाही तेव्हा राणी दुर्गावतीने आपल्या छातीला माती लावली आणि एकटी घोड्यावर बसून मात्र त्या मुसलमान सैन्याशी लढली. जोपर्यंत प्राण होता तोपर्यंत लढली आणि शेवटी युद्धामध्ये मरण पावली. त्या राणीच्या नावाने विजय करा, त्या राणीच्या नावाचा जय घोष करा. कारण की हॅलो सैराट पिक्चरची कथा सांगू का? हा तुम्हाला आधीच सांगितलं नाही, इथं बसले तर बोलायचं नाही. आता उठा तिकडे जाऊन बसते, चुपचाप बसायची. एवढी चांगली कथा सांगून झालं. तुम्हाला का डोरेमान सांगू आता का पोकेमान सांगू का सिंचन सांगू? हे येते ना मध्ये. मी लहानपणी तेच पाहिलं. कीर्तना चुपचाप बसायचं. ऐका ते पोरग पा ते पोरग कसं मटर मटर करून पाहून राहिलं. काय झालं? काय झालं? काय झालं? हा लढून राहिला, लढून राहिला. समोर बसता नाही, बसा तिथंच बसा. तिथंच बसा, दुरूनच नमस्कार करा. विठ्ठल या जगामध्ये असे असे संत झाले, असे असे शूरवीर झाले का त्यांनी जगाच्या कल्याणाकरता जे काही करायचं होतं ते केलं. आणि संत जे अवतार घेतात ना, संत जे अवतार कार्य करतात ना, ते जगाच्या कल्याणाकरता करतात, जगाच्या उद्धाराकरता करतात. कारण की ज्या वेळेस हे जन लयाला जाते, आळ मार्गाला जाते, ते मात्र संत पाहू शकत नाही. आणि म्हणून बुडते जाना न देखा में डोरा, 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 बुडते
न देखावे गोडा बुडते जण न देखावे डोळा. अरे संतांना हे जण जे लोक आहे ते जर आडमार्गाला चालले असेल, ते जर अंधश्रद्धेकडे चालले असेल, आज बघा ना परिस्थिती काय झाली आहे. एका महाराजाच्या म्हणण्यावर साऱ्या बाया शंकराच्या मंदिरात जाऊन पाणी टाकायला लागल्या. साऱ्या बाया पाणी टाकायला लागल्या, साऱ्या बाया बेलाचं पान वाहायला लागल्या. पण हे गोष्ट लक्षात कोणीच घेत नाही. तर ज्यावेळेस त्या महाराजांना सांगितलं, मी निंदा करायला आलो नाही, पण सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडून जाईल. ग्रंथ काय म्हणतात, संत काय म्हणतात हे सांगून जाईल. आणि नाही तर कोणी आपल्यावर ऑब्जेक्शन घ्या, आपण उत्तर द्यायला तयार आहोत. विठ्ठल ज्या महाराजांनी सांगितलं की बाबा बेलाच्या पानाला शहद लावा. का लावा? शहद लावा. आणि ते बेलाचं पान शहद लावलेलं भगवान शंकराच्या पिंडावर चिपकवा. त्याच्यानं काय होईल, जर तुमचा पोरगा नापास होत असेल वर्गात तर तो पास होईल. कोण सांगते? महाराज सांगते लोकायले. आणि त्याचाच पोट्ट 8वी मध्ये 3दा नापास झाला. तेव्हा कुठे याची अक्कल चराली गेली होती का? तेव्हा सांगणे झालं का? तेव्हा सांगणे नाही झालं, तेव्हा नाही सांगितलं. आपल्या घरच्याने नाही सुचवलं. आणि लोकांना सांगते 8वी मध्ये ज्याला ना जो त्याचा पोरगा नापास होत असेल त्याने बेलाचं पान घ्या, त्याने शहद चिपकाव आणि शंकराच्या डोक्यावरून चिपकाव. म्हणजे मग शंकरजीच्या डोक्यावर शहद चिपकवल्यानं शंकरजी कृपा करते, त्याचा पोरग पास होते. त्यानं वाचलं नाही, काही नाही, पुस्तक नाही उघडली, काही नाही उघडली, तसाच जाईल शंकरजी याच्या डोक्यात बसन तो पेपर लिहून येईल. अरे वा, असं जर झालं असतं आज एक बी शेतकरी नाही राहिला असतं. दाजी तुम्हाला सांगतो, काय रे फालतू एवढं केलं असतं. रात्र आपली असते वखरणं, नागरणं, त्याच्यामध्ये बी पेरणं, पाणी वनाले जाणं, आणि काका नाही करणं. माझ्याकडे शेती काही आहे नाही म्हणून काही क्रम चुकू शकते. नागरणं पेरणं काय आहे ते तुमचं तुम्ही पाहून द्या. आपल्याला काही शेती आहे नाही, आपले हात सलामत आणि आपण सलामत. विठ्ठल म्हणूनच सर्वजण जर या परिस्थितीत राहिले असते, जर खरंच असं झालं असतं, सर्वजण असंच करत गेले असते. शहदाच्या पानाले, बेलाच्या पानाले शहद चिपकवलं असतं, शंकराच्या पिंडवर नेऊन चिपकवलं असतं. सारे डॉक्टर, वकील, ठाणेदार, कलेक्टर झाले असते. कायले इथं शेतामध्ये मरमर राबले असते. कायले रोजगार नाही भेटला असता लोकायले. सांगा, असे साधू आहे, असे संत आहे. यायले संत म्हणत नाही, यायले साधू म्हणत नाही, यायले फक्त व्यापारी म्हणते. लक्षात घ्या, अशाच्या नादी लागू नका. हे सांगण्यासाठी एक तुकोबाराया सांगतात की या जगामध्ये जर कोणी शूर असेल, कोणी वीर असेल, तर ते फक्त विष्णूचे दास आहे. हे अभंगाच्या प्रथम Viष्णुदास
ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातडे त्या. तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात की बाबांनो, जर या जगामध्ये कोणी शूर असन आणि कोणी वीर असन तर ते फक्त न फक्त विष्णूचे दास आहे. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे. जो गोपीचंदनाचा टिळा लावतो म्हणजे तो शूर आहे, तो वीर आहे. अरे मी आता सांगून गेलो की भगवी लुंगी लावल्याने किंवा मस्तकावर भस्म लावल्याने, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने साधू होत नाही. आणि तुकोबारा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर सांगितलं, कुत्र्याच्या अंगावर भगवी शाल राहते म्हणजे भगवी कातडी राहते, भगव चमड राहते, म्हणून कुत्रा संत झाला नाही, कुत्रा साधू झाला नाही. गाढव दिवस आणि रात्र मात्र राखेत लोळते, गाढव संत झाला नाही, साधू झाला नाही. साधू कोणाला म्हणा, संत कोणाला म्हणा, ज्याची स्थिती उदास असेल, ज्याची स्थिती अशी असेल ना, त्याच्या जीवनामध्ये आई वडील तो या सर्वांना कोणालाच महत्व देत नाही आणि फक्त न फक्त भगवंताचं स्मरण करतो, त्याला संत म्हणावं. प्रमाण आहे. तुकोबारा सांगतात की बाबा भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाशांनी बाहुली, गेले आशा पाशांनी बाहुली, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा पाशांनी बाहुली, गेले आशा पाशांनी बाहुली, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. ऐसे जाना जे देही उदास. आणि कसे उदासच असल्यानं नाही होत. अरे उदास तर एखाद्याची बायको मेली तर तिचा नवराही राहते. उदास एखाद्याचं जर शेत डुबलं, शेती जर बरोबर न झाली तो शेतकरीही उदास राहते. पण उदासच राहणं महत्वाचं नाही, अजून एक गोष्ट महत्वाची आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. त्याच्या मनातून सारी आसक्ती निघून गेली. त्याच्या मनातून जे 7 पाश आहे ते 7 पाश मात्र त्याचा काहीच बिघडवू शकत नाही, त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ शकत नाही. शेवटी झालं काय, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जलधर माता पिता. अरे ज्यांना माता पिता सुद्धा आवडत नाही आणि फक्त न फक्त ते भगवंताचं स्मरण करतात, भगवंताचं ध्यान करतात, याला संत म्हणाव. अथवा तुकोबारा अजून एका ठिकाणी सांगतात, त्याची संत ज्या काही विठ्ठली, ज्या काही ज्या काही जो कोणी असा भगवान परमात्माचा साधक असेल त्याला मान्यता आहे, तो संत आहे. आणि असं म्हणण्यात हरकत नाही. शिवाजी महाराज राजा होते. शिवाजी महाराजांनी
भरपूर युद्ध केलं, भरपूर किल्ले जिंकले, पण शिवाजी महाराजी संत आहे, शिवाजी महाराजी दैवत आहे असं म्हणण्यात हरकत नाही. विठ्ठल कारण आहे, असं बोलण्यात कारण आहे. कारण का बरं आहे? का बरं त्यांना संताची उपमा देऊ तुम्ही? का बरं त्यांना दैवताची उपमा मी देतो? कारण ज्यावेळेस मी आताच तुम्हाला सांगून गेलो की सुभेदाराची पत्नी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पुढे उभी केली होती त्यावेळेस मात्र शिवाजी महाराजांनी तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिला आई म्हणलं होतं, तिला आई म्हणलं होतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या जीवनातून काम हा भाव निघाला. शिवाजी महाराजांनी आजपर्यंत फक्त गोरगरिबाची मदत केली, आजपर्यंत फक्त गोरगरिबाचा उद्धार केला. तो पैसा स्वतःसाठी नाही ठेवला, तो राज्य कोशातलं धन स्वतःसाठी नाही ठेवला. त्यांना धनाची आवश्यकता नाही, धन पाश सुद्धा त्यांना बांधू शकला नाही, म्हणून त्यांना संत म्हणतो. असे अनेकशे पाश आहेत जी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये बरोबर बसतात की त्यांना त्या गोष्टीची आसक्तीच नाही, म्हणून त्यांना संत म्हटलं. अरे आमच्या शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना गुरु केलं. आणि जगद्गुरु तुकोबाराचा प्रताप काय सांगू तुम्हाला तर सर्वांनी माहितच आहे जगद्गुरु तुकोबाराय आणि कोण आणि कशी. परंतु एकदा प्रसंग सांगून देतो. भामचंद्र डोंगरावर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा तप करत आहे आणि तप करता करता मात्र जगद्गुरु तुकोबारा समोर एक वेश्या आली, सुंदर आहे पाहायला. आणि जगद्गुरु तुकोबारा विठ्ठल 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 मंत्राचा जप करत आहे, पण डोळे उघडत नाही. आणि शेवटी ही वेश्या जगद्गुरु तुकोबारांना म्हणते, म्हणे महाराज उठा, आणि पहा डोळ्यासमोर कोण उभी आहे. ज्यावेळेस जर तुम्ही पाहाल ना त्यावेळेस मात्र तुम्ही विसरून जा विठ्ठलाला. आणि जगद्गुरु तुकोबाराला असं वाटलं, म्हणे बाबा अशी कोणती वस्तू आहे का जे माझ्या विठ्ठलापेक्षा चांगली आहे, माझ्या विठ्ठलापेक्षा सुंदर आहे. आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारांनी डोळे उघडले आणि त्या वेश्याने म्हटलं की मला अपनावून घ्या, मला आपली स्त्री बनवून घ्या, मला भोग द्या. जेव्हा असा शब्द वापरला त्यावेळेस तुकोबारायानं म्हणावं, जाई हो तुम्हाला न करी सायास, जाई हो तुम्हारे न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, जाई हो तुम्हारे न करी सायास. अरे आई तू इथं प्रयत्न करू नको, व्यर्थ आहे तुझे प्रयत्न, म्हणजे तू इथून चालली जा, इथून चालली जा. का बरं? तर मला नको, तू माझी आई, मी तुझा लेकरू, म्हणजे आजपासून आई आणि लेकरू. असा प्रसंग तुकोबारायाच्या जीवनात आहे. तुकोबारायाला सुद्धा काम बांधू शकला नाही, तुकोबारायाला वासना बांधू शकली नाही. एकदाचा प्रसंग आहे. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य कोण आहे बाबा सांगा? रामकृष्ण. हा तुम्ही बरोबर सांगितलं, तुम्हाला माहित आहे, पण यायले नाही माहित ना, यायले आलं पाहिजे. हा टाळ्या वाजवा आमच्या गुरुजीसाठी. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद एकदा भारत देशाच्या बाहेर गेले आणि भारत देशाच्या बाहेर मोठी परिषद होती. सारे इंग्लंड वगैरे 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 आधी सर्व ठिकाणावरून लोक आलेले होते, मोठमोठे विद्वान होते, मोठमोठे इंग्रजीत बोलणारे होते. सर्वांनी 2-2 तास भाषण दिलं. ज्यावेळेस सर्व धर्माच्या
ज्या पुस्तक आहे त्या सर्व ठेवल्या आणि स्वामी विवेकानंदाची 700 श्लोकाची जी गीता आहे ती गीता मात्र सर्व ग्रंथाच्या खाली ठेवली. सर्वेचा नंबर आला, सर्वांनी प्रवचन दिलं, सर्वांनी व्याख्यान केलं, मात्र स्वामी विवेकानंदाला चान्स दिला नाही. आणि शेवट आता फक्त सभा बंद करण्याकरता 2 मिनिट उरलेले आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदाला सर्वजण म्हणतात आणि 2 मिनिटात 2 सेकंदात तुम्हाला काय बोलायचं आहे बोलून घ्या. स्वामी विवेकानंद उभे झाले. स्वामी विवेकानंदांनी बोलाव, काय बोलाव. आता स्वामी विवेकानंद जिथं बसले होते तिथं मराठी कोणालाच नव्हती समजत, तिथे हिंदी नव्हती कोणाला समजत, तिथे बंगाली कोणाला नव्हती समजत. स्वामी विवेकानंद इंग्लिश मध्ये बोलले, म्हणाले माय मदर, माय सिस्टर, माय फादर. ज्यावेळेस एवढं म्हटलं 2 सेकंद संपले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. का बरं टाळ्या वाजवल्या? पहिले कारण आहे का बरं टाळ्या वाजवल्या? आतापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या विद्वानांनी भाषण दिलं, एवढ्या मोठ्या मोठ्या विद्वानांनी भाषण दिलं, पण कोणीच भाषण सुरू करायच्या अगोदर असं म्हटलं नाही माझी आई, तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझे बाबा आहात, ती माझी बहीण आहे आणि ती माझी सिस्टर आहे आणि सर्वांच्या चरणावर माझा मस्तक आहे. अशा शब्दाचा उच्चारण, अशा वाक्याचं उच्चारण कोणीच केलं नाही, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवला. म्हणजे हा खरंच विद्वान आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी एवढं बोलले आणि एवढं बोलल्यानंतर खालच्या लोकांनी, पुन्हा जे ऑडियन्स लोक बसले होते, तुम्ही लोक तुमच्या लोकांसारखे, त्यांनी म्हटलं म्हणे महाराज अजून बोला, अजून बोला. आणि त्यावेळेस मात्र स्वामी विवेकानंद म्हणाले म्हणे नाही, माझा जेवढा वेळ होता त्या वेळामध्ये मी मात्र बोललो, माझं जे भाषण द्यायचं होतं ते दिलं. म्हणे नाही महाराज, जर याच्यापेक्षा तुम्हाला वेळ दिला असता तर, कमी वेळ दिला असतो तर मग काय बोलले असते. स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणाले की बाबा, जर मला शून्यावर जर तुम्ही मला आजीवन जरी बोलायला लावलं ना, तरी हा पठ्ठा शून्यावर आजीवन बोले, शून्यावर आजीवन बोले. हे सामर्थ्य कशाचं? हे सामर्थ्य ब्रह्मचर्याचं आहे, हे सामर्थ्य सत्ताचं आहे. त्यावेळेस तेथील सर्व मोठमोठ्या व्यक्तींनी षडयंत्र रचला. स्वामी विवेकानंदाला एक सेपरेट रूम दिली. सर्व विद्वान लोक झोपून गेले. त्याने षडयंत्र रचला होता की स्वामी विवेकानंद खरंच ब्रह्मचारी आहे का, खरंच संन्यासी आहे का, आणि हे पाहण्याकरता मात्र त्यांनी एक वेश्या पाठवली आणि म्हणाली म्हणे तू स्वामी विवेकानंदाशी संबंध साध, तू त्यांना भोग माग. त्यावेळेस ती वेश्या, दरवाजा खुला असतो, जिथे सर्व आलेले प्रवचनकार, आलेले भागवतकार, आलेले सर्व भाषण करणारे प्रख्यात वक्ते सर्वजण कमऱ्यामध्ये जाऊन झोपून राहिले. आणि हाच एक पठ्ठा, एक योगी असा होता की जो कमऱ्यामध्ये बसून मा भगवती आदिशक्ती काली मातेचं ध्यान करत होता, बसला होता. रामकृष्ण परमहंसाचं ध्यान करत होता, आपल्या गुरुचं ध्यान करत होता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः. तेवढ्यात ही वेश्या आली आणि या वेश्याने दरवाजा ठोठावला. म्हणे आहे का कोणी आतमध्ये? म्हणे हो आहे. या आतमध्ये या, बोला काय आहे, काय बोलायचं आहे तुम्हाला, कशासाठी एवढ्या रात्री इथे आलेले आहात. त्यावेळेस मात्र ती वेश्या म्हणू लागली म्हणे महाराज, माझं मन तुमच्यावर आलेलं आहे, मी तुमचं भाषण ऐकलेलं आहे, मला तुमच्यापासून भोग पाहिजे. त्यावेळेस मात्र स्वामी विवेकानंदांनी तिला प्रश्न विचाराव की का बरं माझ्यापासून तुम्हाला का बरं भोग पाहिजे, तुम्हाला माझ्याशी कशा करता संबंध करायचा आहे. ती बोलू लागली की म्हणे जर तुमच्याशी माझा संबंध झाला तर तुमच्या बीजापासून माझ्या या गर्भामध्ये तुमच्यासारखा पोरग जन्माला येईल आणि म्हणे जगाचा उद्धार होईल. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी
उत्तर काय द्या? म्हणाले आई तुला पोरगस पाहिजे ना, तुला पोरगस पाहिजे ना, आजपासून तू माझी आई आणि मी तुझा लेकरू, मी तुझा मुलगा. म्हणे भोग द्यायची गरज नाही, मीच तुझ्या पोरग बनतो. वाजवा टाळ्या. मीच तुझा पोरग बनतो, तुला भोग द्यायची गरज नाही, तुझ्याशी संबंध करायची गरज नाही. जे वेश्या भोग घ्यायला आलती, संबंध करायला आलती, ते वेश्या स्वामी विवेकानंदाच्या पायावर नतमस्तक होते आणि वापस जाऊन त्या सर्वांच्या तोंडावर सांगते की बाबा तुम्ही सर्व नपुसक आहात, तुम्ही संतांची परीक्षा घेण्याकरता माझा यूज केला, माझा पर्याय काढला आणि तुम्ही सर्व नपुसक आहात. तो एक त्याच्यामध्ये एक पुरुषार्थ आहे, तो एक ब्रह्मचारी आहे, तो संन्यासी आहे. वाजवा टाळ्या. तो संन्यासी आहे. कोणाचे लक्षण आहे? संन्यासाचे लक्षण आहे, संतांचे लक्षण आहे. जर या जगामध्ये कोणी शूर असेल, कोणी वीर असेल तर फक्त ना फक्त विष्णूचे दास आहे, संत आहे, तुझं कोणी नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायाची महिमा ऐकली, जगद्गुरु तुकोबारायाचा प्रताप पाहिला आणि त्याच वेळेस मात्र जगद्गुरु तुकोबाराया करता शिवाजी महाराजांनी सोन्याचा काय पाठवला होता महाराज? नजराना पाठवला होता. आणि सोन्याचा नजराना ज्यावेळेस पाठवला त्यावेळेस तुकोबारायाला म्हणाव म्हणजे आम्ही तेने सुखी म्हणावे हे धन जे आहे आम्हाला फक्त माती समान आहे. अरे वाह, जय हो, जय श्री दादाजी की. वाह, विठ्ठल विठ्ठल. आम्हाला जे धन आहे हे फक्त फक्त मृत्तिके समान आहे, मृत्तिके समान आहे, माती समान आहे. आम्हाला या धनाची अपेक्षा नाही. हे धन तुम्ही वापस घेऊन जा. आणि ज्यावेळेस मात्र शिवाजी महाराजापाशी ते धन परत आलं, शिवाजी महाराजांना आणखी आनंद वाटला. शिवाजी महाराज स्वतः जाऊन तुकोबारायाच्या चरणावर नतमस्तक होतात. असा एकच राजा या धर्तीवर जन्मला, एकच राजाने या धर्तीवर जन्म घेतला की ज्याने तुकोबारायाचा स्वीकार केला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते या दगडावर. सुंदर स्वराज्य मन गेले तलवारी साठाले गळे. तलवारी साठाले रक्तीसाठी वार झेले आपल्या निळ्या छातीवर. आपल्या निळ्या छातीवर. आपल्या निळ्या छातीवर. निळ्या छातीवर राणे लग्न पावडे भरोसाच्या राजेवर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
याच्या दगडावर एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव ताज घे माझ्या राजाचं हो आठवणी येते मनापासून भगवाजन दिसल्यावर जात पातना धर्म मानितो जगला माणूस पुन्हा पुन्हा जन्म घ्या इच्छा शुभक्ताचे माझ्या राजाचे नाव गाजते याच्या दगडावले माझ्या देवाचे नाव गाजते याच्या दगडावले एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचे नाव गाजते याच्या दगडावले माझ्या राजाचे नाव गाजते याच्या दगडावले बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे झाले एक असे दैवत झाले या जगामध्ये ज्यांनी उपकार केला. अशा प्रकारे आपण 8 वाजता कीर्तन लावलं. भरपूर वेळ झालेला आहे. कीर्तनाची मर्यादा फक्त 2 तासाची असते. अशा प्रकारे आपण या कीर्तनाला इथं समाप्त करू. पण समाप्त करण्याच्या अगोदर काही परंपरा असते. अभंग घेतला तो पूर्ण सोडवावा लागतो. परंतु पूर्ण अभंग आता या